नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा कृषी मित्र अनिकेत, अनुरंग कृषी सेवा केंद्र किर्लोस्करवाडी. तर शेतकरी मित्रांनो, आपण दिनांक 18/10/2025 रोजी अ, दोन आपण डबे घेतले होते. त्यामध्ये आपण अंबर 28 या गहू बियाणाची आपण ट्रायल घेतली होती. तर त्यामध्ये आपण ट्रीटेड आणि अनट्रीटेड असे 2 बॉक्स केले होते. तर एका बॉक्समध्ये आपण अंबर 28 या गहू बियाणाबरोबर आपण ग्रो इंडिगो कंपनीचे ग्रोफॉस या खताचा वापर केला होता आणि दुसऱ्या बॉक्समध्ये आपण निव्वळ बियाणं पेरलं होतं, टाकलं होतं. तर हा व्हिडिओ करायचा उद्देश एकच आहे शेतकरी मित्रांनो, की तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवून द्यायचं आहे, की आपण गहू बियाणं पेरताना त्याबरोबर खताचा वापर हा नक्की केला पाहिजे. तर चला तर बघू मग आपण त्याचे आलेले रिझल्ट. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर या बॉक्समध्ये आपण ग्रो इंडिगो कंपनीचे ग्रोफॉस याचा वापर दिनांक 18/10/2025 रोजी आपण केला होता आणि यामध्ये आपण निव्वळ बियाणं टाकलं होतं. तर या 2 प्लॉटची आपण तुम्ही उंची या व्हिडिओमध्ये बघू शकता, की तुम्हाला तफावत या प्लॉटमध्ये दिसत असेल, की एक प्लॉट जो खत टाकलेला प्लॉट आहे, तर त्याची उंची बघू शकता आणि जो अनट्रीटेड ज्यामध्ये खत टाकलेलं नाही त्या प्लॉटची पण तुम्ही या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून उंची बघू शकता. तर शेतकरी मित्रांनो, प्रत्येक शेतकऱ्यांनी बियाणे पेरताना त्याबरोबर खताचा वापर हा नक्की केला पाहिजे. हेच मला या माध्यमातून दाखवायचं होतं. धन्यवाद.